मी कोण? मी एक शेतकरी आहे. मी जगाला खाऊ घालणार आहे. मी अन्न उगवणार आहे. मी जगाचा पोशिंदा आहे. पाहते उठतो मी पक्षी पण जागे होण्याआधी. कधी अंग उदो पडत तर कधी कडक कुणाने माझं अंग झरझर झळत. माझे हात गव्हाळ झाले पण मी त्याच हातांनी भात लावतो. तुमच्या ताटात जी पोळी येते ती माझ्या घामाच्या थेंबांनीच. माझे नशीब पावसावर कधी ढग बघून हसतो तर कधी आभाळ फटतो अन अश्रू ओघळतात. मी पेरतो आशा आणि उगवतो तुमचं अन्न. पण कोणी विचारतं का शेतमालाला भाव मिळतो का? खूपदा खर्च जास्त, उत्पन्न कमी. माझी परिस्थिती अत्यंत गरिबीची, दुःखाची. आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागते. दिवसभर कष्ट करून माझ्या कुटुंबाला 2 वेळची भाकरी पुरवत आहे. शेतीच्या अभियानासाठी व घर खर्चासाठी मी सावकार व बँकांकडून कर्ज घेत आहे. हे वेदनादायक आहे. तरीही मी थांबत नाही, कारण माझे काम म्हणजे सेवा. सेवा माणसाची, सेवा या देशाची. म्हणूनच म्हणतात ना, शेतकऱ्याला देशाचा खरा आधारस्तंभ म्हणतात. शेतकऱ्याला सर्व जगाचा अन्नदाता असेही म्हणतात. शेतकरी आपल्या जमिनीवर अनेक प्रकारची पिके घेतात, जसे की धान्य, कडधान्य, भाजीपाला आणि फळे असे पिके पिकवत असतात. देशाच्या अर्थव्यवस्थेतही शेतकऱ्याचे मोलाचे योगदान आहे. क्रॉस बॉर्डर ट्रेड आणि निर्यात यातही शेतकऱ्याचे मोलाचे योगदान आहे. शेतकरी हा ग्रामीण भागाच्या विकासाचा मोठा आधारस्तंभ आहे. पेरणाऱ्याचे हात कधीच रिकामे नसतात. नांगराला हात लावणाऱ्या देशाचा पोट भरतो. माझ्या लेकरांनी शिकावं म्हणून मी राबतो. तुमच्या घरी गोड अन्न शिजावं म्हणून मी रात्रंदिवस झगडतो. पण पावसाने पाठ फिरवली की माझ्या डोळ्यांतून पाणी यायला लागते. पण तरीही मी हसतो. पुन्हा नांगर घेतो. पुन्हा मातीत प्रेमाने बिया पेरतो. कारण मी एक शेतकरी आहे. आज तुम्ही माझ्याबद्दल बोलता. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे हे ऐकून समाधान मिळत. पण एवढंच पुरेसं नाही. माझा खरा समाधान तेव्हाच जेव्हा माझ्या पिकाला योग्य भाव मिळेल, जेव्हा माझ्या लेकरांना शिक्षण मिळेल, जेव्हा मी आत्महत्या न करता अभिमानाने जगू शकेल. राबणाऱ्या हातांना नेहमीच गृहीत धरून कसे हो जमेल? जगाचा पोशिंदा नका तिष्ठवू, शेतकरी जगेल तर देश जगेल. आणि शेवटी एवढंच म्हणेन की अन्न खाल्लं की डोळे मिटा आणि आठवण ठेवा, तुमचं पोट भरण्यासाठी कोणीतरी रात्रंदिवस जागले. सौदा करतात मालाचा